पुण्यात तर आलोय, पण इथली लोक भाषेवरून जज तर नाही करणार ना? नाहीतर मजा उडवतील. काय माहिती, बघू आता. तो मोहन सर उद्या रविवार आहे, कोल्हापूरला यायला लागते. येऊ की. अजून काय काय रंकाजवळ एक जत्रा हॉटेल झाले, मस्त हा. तांबडा पांढरा रस्सा खाऊ, मटन लय ताव भारी देऊ, लागलं. पन्नाला जाऊ आणि संध्याकाळी एक रंका नंबर. चरचरीत भेळ खाऊ. चला मग. सर एक क्वेश्चन होता, जरा पाहता का जरा? बघतो की बे काय होता. अरे, विदर्भ आणि लातूर. काय होता बे, तुम्ही काय करता सर सांगतात तेव्हा? अरे एवढं काय विचार करतोय? काय नाही हो, पुण्यात नवीन शिफ्ट झालोय. इथे कसं सगळे शुद्ध मराठी बोलत असतील, तर त्याचीच थोडी भीती वाटते. कॉम्प्लेक्स फील व्हायला लागला आता. अरे एवढं काय तू भाषेचा कॉम्प्लेक्स घेतलोय? आपल्या पोटभाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी मायबोली एकच आहे, मराठी. मन चालते ह्याचं एकदा काहीतरी बघा. एकदा विंडोज सातारा आणि जळगाव पण आहे. बघ, आपण वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले जरी असलो तरी एकाच ठिकाणी आपण काम करतोय. हेच तर वेगळेपण आहे आपल्या मराठी भाषेचं, आणि म्हणूनच आपल्याला अभिमान आहे आपल्या मायबोली मराठीचा. लाभले आमास भाग्य बोलतो